बॅक टू अवर हॉल क्रेज चॅनल. सो आजचं जे कलेक्शन आहे तुम्ही थंबनेल रीड केलंच असेल. सो लवकरच संक्रांतीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी स्पेशल आजचं कलेक्शन आहे ब्लॅक साडीचं कलेक्शन. आपण नेहमी जर संक्रांत असले किंवा फेस्टिवल्स आहेत सो या दिवसांमध्ये आपल्या ब्लॅक साड्यांची गरज असते. सो म्हटलं चला तुमच्यासोबत नक्की शेअर करावं. सो आजचं जेवढं पण कलेक्शन आहे वेगवेगळ्या पॅटर्नमधल्या साड्या आहेत तर सगळ्या ब्लॅक कलरमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि सगळे अगदी अंडर 1000 रुपीज आहे. सो अफोर्डेबल आहेत आणि छान छान कलेक्शन आहे. सो लेट्स स्टार्ट. सो आजच्या कलेक्शनमधली पहिली साडी आहे ती आहे साडी मॉलची साडी आहे. सो साडी मॉलच्या ब्रँडची साडी आहे. अशा पद्धतीची सिल्क ब्लेंडमध्ये मला साडी रिसीव झालेली आहे. ओव्हरऑल पूर्ण साडी एकसारख्या प्रिंटमध्ये आहे. ते आहे बनारसी सिल्क. साडीचं कापड अगदी सॉफ्ट आहे, खूप सॉफ्ट आहे. सो त्यामुळे खूप व्यवस्थित अंगावर चापून चुपून बसणार आहे. छान अंगावर वेअर केल्या जाणार आहे पटकन. नाहीतर जनरली खूप कडक ज्या साड्या असतात त्यांचे प्लीट्स व्यवस्थित बसत नाही. तर अशा पद्धतीची मला साडी रिसीव झालेली आहे. पूर्ण साडीवर ओव्हरऑल बारीक प्रिंट दिली आहे. जनरली जे बनारसी साड्या असतात त्यावर अशा पद्धतीचेच बारीक प्रिंट असतात. सो गोल्ड कॉपर आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन या साडीमध्ये केलेलं आहे. सो ओव्हरऑल जी लुक आहे आफ्टर वेअरिंग खूप सुंदर येणार आहे. बारीक प्रिंट पूर्ण ओव्हरऑल साडीला दिलेली आहे. सिम्पल अगदी बॉर्डर कंटिन्युएशनमध्ये दिलेली आहे. ब्लॅक आणि कॉपर कलरचं असं छान कॉम्बिनेशन साडीमध्ये दिलेलं आहे. त्यात दिलेलं ब्लाऊजचं कापड ओव्हरऑल पूर्ण ब्रोकेटचं कापड दिलेलं आहे आणि प्रिंट खूप छान व्यवस्थित दिलेलं आहे. या ठिकाणी या पद्धतीचं छान असं हायलाइटिंग पदरचं साईड दिलेलं आहे. सो खूप छान वाटेल ओव्हरऑल वेअर केल्यानंतर. प्रॉपर जर ज्वेलरी वेअर केली ओव्हरऑल जे घातल्यानंतर लुक येणार आहे ते खूप छान आहे. सो तुम्ही साईडला बघू शकता ओव्हरऑल घातल्यानंतर कसं लुक येत आहे. 4 कलर्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला ब्लॅकचे व्यतिरिक्त दुसरे कलर्स चेकआउट करायचे असेल तर ते पण एकदा जाऊन नक्की चेकआउट करून बघा. सध्या संक्रांतचा सीझन असल्यामुळे किंवा समोर जर संक्रांतचं सीझन येणार आहे त्यामुळे मी आजचं जे कलेक्शन आहे ते पूर्ण ब्लॅक साडीचं ठेवलेलं आहे. ज्या साड्या खूप कॉमन आहेत ज्या साड्या खूप कॉमन आहेत किंवा सगळीकडे वेअर केल्या जातं संक्रांती दिवसांमध्ये त्या साड्या मी ऑर्डर नाही केल्या कारण त्या जनरली कुठे पण मिळतात. अशा पद्धतीच्या थोड्याशा साड्या ऑर्डर केल्या जेणेकरून आपल्याला ते संक्रांतमध्ये पण घालता येईल आणि बाकी कुठल्याही फंक्शनमध्ये वेअर करता येईल. सो हे आपलं नेक्स्ट कलेक्शन. अगेन दिस इज फ्रॉम साडी मॉल ब्रँड. थोडंसं काय म्हणू शकतो जसं आधीचं थोडंसं एक हेवी लुकसाठी होतं. नेक्स्ट जे आहे एकदम सिम्पल आहे. थोड्या वेळासाठी किंवा ज्यांना हेवीमध्ये जायचं नसेल सो ही साडी त्यांच्यासाठी बेस्ट आहे. अगदी वजनाला हलकी आहे. ब्लॅक कलरमध्ये आहे. अगेन संक्रांतीसाठी अगदी बेस्ट. या साडीचं जे कापड आहे ते सिल्क ब्लेंडचं कापड आहे. छान असं काठ या साडीला रेड कलरचा काठ प्रोव्हाइड केला आहे आणि सिल्क ब्लेंडचं कापड आहे. ॲब्स्ट्रॅक्टची पूर्ण प्रिंट ओव्हरऑल साडीला दिलेली आहे या पद्धतीचे. सो ओपन करून बघूया. ओव्हरऑल जी साडीवर प्रिंट आहे ती पूर्ण सारखी आहे, एकसारखी आहे. जनरली काही साड्या जे असतात ते ड्युएल टोन वगैरेमध्ये पण असतात. सो हे आहे या साडीचं पदर. छान ॲब्स्ट्रॅक्टचं प्रिंट यावर केलेली आहे. रेड ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन असल्यामुळे अगेन खूप छान वाटत आहे. सिल्कचं कापड आहे. सो हे आहे या साडीचं पदरचं भाग. यामध्ये प्लेन असं रळींचं ब्लाऊजचं कापड प्रोव्हाइड केलेलं आहे. अगदी प्लेन आहे, कुठलीही बॉर्डर प्रोव्हाइड केलेली नाही आहे. ओव्हरऑल जी साडी आहे ती पूर्ण प्रिंट असल्यामुळे जे ब्लाऊजचा जे भाग दिलेला आहे ब्लाऊजचं क्लॉथ दिलेलं आहे ते पूर्ण प्लेन दिलेलं आहे. सो ओव्हरऑल जे लुक येणार आहे खूप छान उठून येणार आहे. वेगवेगळे 12 पॅटर्न्स अवेलेबल आहेत. वेगवेगळे पॅटर्न्सचे ॲब्स्ट्रॅक्ट दिलेले आहेत. यावर जी प्रिंट केलेली आहे कापडवर ते वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये असे 12 पॅटर्न्स अवेलेबल आहे. सो ते पण जाऊन तुम्ही एकदा नक्की चेकआउट करून बघा. या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. सो एकदा या साडीच्या लिंकवर तुम्ही जर क्लिक केलं तर सो खाली 12 पॅटर्न्स तिथे अवेलेबल आहे. सो ते पण जाऊन तुम्ही एकदा नक्की चेकआउट करून बघा. त्यानंतर नेक्स्ट जी साडी ऑर्डर केली मला वाटतं थोडंसं सिमिलर साडी माझ्या हाताने ऑर्डर झालेली आहे.
ही साडी आणि ही साडी लांबून बघताना सेम वाटत आहेत पण वेगवेगळ्या आहेत. थोडंसं यामधलं जे कॉपर आहे, कॉपर कलर जे दिलेलं आहे ते थोडंसं लाईट आहे आणि यामध्ये जो कॉपर कलर दिलेला आहे तो एकदम डार्क दिलेला आहे. सो ब्लॅक सोबत कॉपर कलर सुद्धा जास्त हायलाईट होत आहे, त्यामध्ये प्रॉपर ब्लॅक कलर जास्त हायलाईट होत आहे. या साडीचं पदरचा भाग. ओव्हरऑल या साडीमध्ये जे कॉपरचं जे कॉम्बिनेशन आहे किंवा कॉपरचं जे हायलाइटिंग आहे कलरचं ते जास्त वाटत आहे. ब्लॅकचं थोडं कलर कमी वाटत आहे आणि ओव्हरऑल साडीला पूर्ण बारीक प्रिंट दिलेलं आहे. या पद्धतीचं बॉर्डर साडीला ओव्हरऑल पूर्ण प्रोव्हाइड केलेलं आहे. ही आहे कानीबानी ब्रँडची साडी आहे. हा भाग साडीला प्रोव्हाइड दिलेला आहे जो आजकाल काही काही साड्यांना आतमध्ये टक करण्यासाठी असतो आणि बाकी जो प्लेन भाग दिलेला आहे फक्त ब्लॅक कलरमध्येच अशा पद्धतीचे फ्लॉवर प्रिंट दिले आहे तुम्हाला जर दिसत असेल आणि सिंपल एक बॉर्डर दिली. सो अशा पद्धतीचं ब्लाऊजसाठी आणि टॉप वेअर स्टिच करून घेण्यासाठी अशा पद्धतीचं एक क्लॉथ रनिंगचं प्रोव्हाइड केलेलं. ओव्हरऑल जी कापडची क्वालिटी आहे ओके आहे. मला खूप असं एकदम हाय क्वालिटीचं नाही वाटत आहे कारण बॅक साईड तुम्ही बघू शकता थोडेसे धागे असं वाटतं की एका स्पेसिफिक याच्यानंतर किंवा ज्वेलरी वगैरे लटकल्यानंतर मे बी निघू शकतं. सो खूप हायली रिकमेंड नाही करणार. ज्यांना अगदी कमी बजेटमध्ये जर सिंगल वेअरसाठी जर एखादी साडी हवी असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता. बाकी ओव्हरऑल साडीचं लुक अगदी व्यवस्थित आहे. कारण याच्यासाठी की मी खूप बोलू नाही शकणार कारण अगेन माझी तब्येत बरोबर नाही आहे. त्यानंतर 9th मंथ मला स्टार्ट झालेलं आहे प्रेग्नन्सीचं. तुम्हाला लक्षात आलंच असेल कारण एवढं शूट केल्यानंतर थोडंसं लक्षात येतंच. त्यामुळे जेवढं फिजिकली स्ट्रेंथ किंवा जेवढं फिजिकली ॲक्टिव्ह राहायला पाहिजे तेवढं नाही आहे. मी थोडंसं आता डाऊन झालेली आहे. सो मे बी ह्याचे ट्रायल्स राहणार नाही किंवा राहू पण जर पॉसिबल नाही झाले तर मी नाही लावणार. ओव्हरऑल याची जी पीक आहे तुम्हाला ते साईडला बघायला मिळेल. सो हे होतं आजचं छोटंसं अपडेट आजच्या व्हिडिओचं. नेक्स्ट जी साडी आहे थोडंसं काय म्हणू शकतो आपण, ही आहे मोडा रॅपिडोची साडी आहे आणि माझी आजच्या कलेक्शनमधली पर्सनल खूप आवडीची साडी. अशा पद्धतीची छान कॉटनची साडी मला रेशो झालेली आहे आणि मला माहिती आहे ही साडी सगळ्यांना आवडणार आहे कारण अशा पद्धतीचे काठपदरची जे साडी असतात ते ओव्हरऑल कुठल्याही प्रोग्राममध्ये आपल्याला घालायला जमतं. छोटं प्रोग्राम असो किंवा एखादा मोठं फंक्शन असो, कुठल्याही फंक्शनमध्ये घातलं तरी पण अगदी व्यवस्थित दिसतं आणि संक्रांतीसाठी तर अगदी बेस्ट कलेक्शन. यामध्ये पण भरपूर कलर्स अवेलेबल आहे. सो ते कलर पण जाऊन एकदा नक्की चेकआउट करून बघा. सो हे आहे या पदरची साईड. रेड कलरमध्ये दिली आहे. गाजरी रेड असं थोडंसं डार्क रेड आहे. कॅमेरामध्ये थोडंसं फेंटवाल तसं ब्लॅक रेड कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. मधामधात गोल्डन कलरचे बुट्टे दिले आहेत आणि सिंपल छोटीशी गोल्डन बॉर्डर दिली आहे. सो ओव्हरऑल पूर्ण साडी ब्लॅक कलरची आहे आणि असं सिंपल त्याला काठ दिलेले आहेत. अगेन यामध्ये प्लेन ब्लाऊज प्रोव्हाइड केलं, ब्लाऊजचं कापड प्रोव्हाइड केलेलं आहे रेड कलरचं. सो ही पूर्ण कॉटनमध्ये साडी आहे. पूर्ण ब्लॅक कलरची आहे. फक्त मधामध्ये छोटे छोटे अशा पद्धतीचे गोल्डन कलरचे फ्लॉवर प्रिंट केली गेलेली आहे आणि पदरच्या साईडला या पद्धतीचे टसल्स दिले. हे होतं आपलं आजचं स्पेशल संक्रांत कलेक्शन. कसं वाटलं तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रयत्न करेन कंटिन्यू व्हिडिओ पोस्ट करण्याचा हळूहळू जसं पॉसिबल होईल तसं. जिथून थोडंसं प्रेग्नन्सीचं स्टार्ट होईल तिथं मे बी गॅप होऊ शकते पण मी तरी पण प्रयत्न करेन कारण थोडंसं बॅकअप एक असणे गरजेचं आहे आणि निदान 1 मंथ तरी मला रेस्ट घ्यावा लागेल. सो भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय बाय.